नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे, पण त्यापूर्वी सबस्क्राइब केला नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। चला तर करूया सुरुवात गोष्टीला। जागतिक महिला दिन, खरे कारण आणि इतिहास। 8 मार्चला साजरा होणारा जागतिक महिला दिन इंटरनॅशनल विमेन्स डे IWD महिलांच्या हक्कांसाठी सुरू झालेल्या संघर्षाचा परिणाम आहे। हा दिवस महिलांच्या समानतेसाठी, त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांसाठी चाललेल्या चळवळीचे प्रतीक आहे। महिला दिनाचे खरे कारण। 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला महिलांवर मोठे अन्याय आणि भेदभाव होत होते। त्यांना मतदानाचा हक्क नव्हता, समान वेतन मिळत नव्हते आणि त्यांचे शोषण मोठ्या प्रमाणात होत होते। या परिस्थितीला विरोध म्हणून अनेक देशांमध्ये महिलांनी आंदोलन केले। मुख्य कारणे: 1. महिलांच्या हक्कांची मागणी, मतदानाचा अधिकार, समान पगार, कामाचे चांगले वातावरण, शिक्षणाची संधी। 2. कामगार महिलांची चळवळ, महिला कामगारांना अतिशय कमी वेतन आणि वाईट परिस्थितीत काम करावे लागत होते। 3. लैंगिक समानतेसाठी संघर्ष, महिलांना पुरुषांप्रमाणे संधी मिळाव्यात यासाठी मोठे लढे झाले। 4. अत्याचार आणि शोषणाविरोधात लढा, घरगुती हिंसा, जबरदस्तीने लग्न, लैंगिक शोषण याविरुद्ध जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे। महिला दिनाचा इतिहास, कधी आणि कसा सुरू झाला? 1. 1908 अमेरिकेतील महिलांचे आंदोलन। 15,000 महिला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उतरल्या आणि समान वेतन, कमी कामाचे तास आणि मतदानाचा हक्क मागितला। या आंदोलनामुळे महिला दिनाच्या चळवळीची सुरुवात झाली। 2. 1909 पहिल्यांदा महिला दिन साजरा। अमेरिकेतील सोशलिस्ट पार्टीने 28 फेब्रुवारी 1909 रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय महिला दिन साजरा केला। नंतर हा दिवस 8 मार्चला निश्चित करण्यात आला। 3. 1910 आंतरराष्ट्रीय महिला दिनाची घोषणा। जर्मनीच्या क्लारा झेटकिन या समाजसुधारक महिलेने कोपनहेगन, डेन्मार्क येथे महिलांच्या जागतिक परिषदेवेळी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला। 17 देशांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि 1911 पासून महिला दिन साजरा होऊ लागला। 4. 1917 रशियन महिलांचे ऐतिहासिक आंदोलन। रशियन महिलांनी युद्ध आणि भूकमारीविरोधात 8 मार्चला मोठे आंदोलन केले। त्यांच्या लढ्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळाला। तेव्हापासून 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला। 5. 1975 संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृत मान्यता दिली। संयुक्त राष्ट्रसंघाने 1975वा महिलांचे वर्ष म्हणून घोषित केले आणि 8 मार्चला जागतिक महिला दिन म्हणून अधिकृत मान्यता दिली। यानंतर हा दिवस जगभर साजरा केला जातो। महिला दिनाचे महत्त्व: महिला समानता आणि अधिकारांची आठवण करतो। शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधीसाठी प्रेरणा देतो। महिलांच्या संघर्षाची आणि त्यांच्या यशाची दखल घेतो। स्त्री-पुरुष समानतेसाठी जनजागृती करतो। महिला दिन का साजरा केला जातो? महिलांच्या संघर्षाची आठवण ठेवण्यासाठी, समाजात महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी, त्यांच्या अधिकारांसाठी लढण्यासाठी, लैंगिक समानतेसाठी प्रयत्न करण्यासाठी। महिला दिन म्हणजे केवळ सेलिब्रेशन नव्हे, तर समानतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा। जागतिक महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो। हा दिवस महिलांच्या हक्कांचे संरक्षण, समानतेसाठीचा लढा, तसेच त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी समर्पित आहे। महिला दिनाचा इतिहास। सुरुवात: 1900च्या सुरुवातीस महिला आपल्या हक्कांसाठी आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी आंदोलन करू लागल्या। प्रथम साजरा: 1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने हा दिवस पहिल्यांदा साजरा केला। आंतरराष्ट्रीय मान्यता: 1910 मध्ये क्लारा झेटकिन या जर्मन समाजसुधारक महिलेने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली। रशियन क्रांती आणि महिला दिन: 1917 मध्ये रशियातील महिलांनी ब्रेड आणि शांततेसाठी आंदोलन केले आणि त्या संघर्षाचा परिणाम म्हणून त्यांना मतदानाचा हक्क मिळाला। संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता: 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 8 मार्चला अधिकृत जागतिक महिला दिन म्हणून घोषित केले। महिला दिनाचा उद्देश: 1. लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे, महिलांना समान संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणे। 2. महिलांच्या हक्कांचे संरक्षण, शोषण, अत्याचार, भेदभाव यांना विरोध करणे। 3. महिलांचे सशक्तीकरण, शिक्षण, अर्थसत्ता, नेतृत्व या क्षेत्रांमध्ये त्यांचा सहभाग वाढवणे। 4. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक योगदानाची दखल घेणे। 2024चा जागतिक महिला दिनाचा थीम: दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघ महिला दिनासाठी एक विशिष्ट थीम ठरवते। 2024ची थीम होती इन्स्पायर इन्क्लुजन, समावेशकतेसाठी प्रेरणा। महिलांना सर्व क्षेत्रात संधी मिळाव्यात यावर भर देणारी थीम होती। महिला दिनानिमित्त होणारे कार्यक्रम:
मार्च आणि मोर्चे, समानतेच्या मागण्या मांडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे आणि जनजागृती रॅली काढल्या जातात. संमेलन व चर्चासत्रे, महिलांच्या समस्यांवर जागरूकता वाढवण्यासाठी अनेक परिषदांचे आयोजन होते. सन्मान आणि पुरस्कार, विविध क्षेत्रांतील महिलांना त्यांच्या योगदानासाठी सन्मानित केले जाते. सोशल मीडिया कॅम्पेन, इंटरनॅशनल विमेन्स डे, #IWD यांसारख्या हॅशटॅग्स वापरून महिलांचा सन्मान केला जातो. भारतातील महिला आणि त्यांचे योगदान. भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली आहे. काही महत्त्वाच्या स्त्रिया. महिला दिन का महत्त्वाचा आहे? महिलांची प्रगती म्हणजे संपूर्ण समाजाची प्रगती. महिला सशक्त झाल्या तर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास वेगाने होतो. लैंगिक समानतेमुळे गुन्हेगारी आणि शोषण कमी होते. एकत्र येऊया, महिलांचा सन्मान करूया आणि समानतेकडे पुढे जाऊया. कशी वाटली गोष्ट? तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छान छान कॉमेंट करा. अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद सर्वांना.